हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा जो सायन्सचा लेसन आहे 19 नंबरचा ताऱ्यांची जीवनयात्रा हा जो लेसन आहे तो इथे आपण बघणार आहोत। या लेसनला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत। 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपला हा लेसन इथे होणार आहे। मी स्टेप बाय स्टेप इथे लेसन घेणार आहे आणि व्यवस्थितरित्या हा लेसन आपण इथे समजावून बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा लेसनच्या सुरुवातीला इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स देखील आपण इथे लेसन चालू असताना देखील बघणार आहोत। तर पहिला क्वेश्चन आहे दीर्घिका म्हणजे काय। दीर्घिका याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, गॅलेक्सी। आता गॅलेक्सी म्हणजे काय याचे उत्तर आपण यामध्ये बघणार आहोत की गॅलेक्सी कशाला म्हणतात आणि कशापासून ती तयार होते। दुसरा प्रश्न आहे की आपल्या सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत, हे घटक आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तारे व ग्रह यातील प्रमुख फरक कोणते आहेत। ग्रह आणि तारे जे आहेत या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे हे देखील आपण इथे बघणार आहोत। पुढचा प्रश्न आहे की उपग्रह म्हणजे काय। जसं आपण ग्रह म्हणतो तसेच उपग्रह देखील असतात, मग उपग्रह आपण कशाला म्हणतो म्हणजे काय हे देखील इथे बघणार आहोत। आणि पुढचा प्रश्न आहे की आपल्या सर्वात जवळ असलेला तारा कोणता, हा देखील प्रश्न, याचे देखील उत्तर आपण इथे बघणार आहोत। तर पहिला प्रश्न काय होता की दीर्घिका म्हणजे काय। बघा की विश्वाचे अंतरंग आपण मागील इयत्तामध्ये जाणून घेतलेले आहेत। म्हणजे मागच्या क्लास 6, 7 मध्ये आपण काय म्हटलं की विश्वाचे अंतरंग म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे। आणि आपली सूर्यमाला ही एक दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत सामावलेली आहे। दीर्घिका म्हणजे काय, गॅलेक्सी। आणि ही जी आपली सूर्यमाला जी आहे ती आपल्या या गॅलेक्सीमध्ये सामावलेली आहे। आणि दीर्घिका हा अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व ताऱ्यांमधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या अंतरतारकीय मेघांचा म्हणजे इंटरस्टेलर क्लाउड्स याचा समूह असतो। दीर्घिका काय आहे की अब्जावधी असे तारे आहेत, त्यानंतर ग्रहमालिका आहे आणि त्या ताऱ्यामधील रिकाम्या जागेमध्ये आढळणाऱ्या ज्या अंतरतारकीय मेघ आहेत त्या मेघांचा जो समूह आहे त्याला आपण काय म्हणतो, दीर्घिका असं म्हणतो। विश्व हे अशा असंख्य दीर्घिकांनी मिळून बनलेले असते। हे जे विश्व आहे ते असंख्य अशा दीर्घिका म्हणजे गॅलेक्सीने बनलेले आहेत। या दीर्घिकांचे आकार व घडण वेगवेगळे असते। त्यांना आपण 3 मुख्य प्रकारात विभागू शकतो। या गॅलेक्सीला आपण 3 मुख्य प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण करू शकतो। त्यातील पहिला प्रकार कोणता की चक्राकार, म्हणजे ती कशी आहे, स्पायरल आहे। दुसरा आहे लंबगोलाकार म्हणजे इलिप्टिकल आहे व तिसरा आहे अनियमित आकाराच्या म्हणजे इरेग्युलर अशा 3 प्रकारच्या दीर्घिका आहेत। आपली जी दीर्घिका आहे ही चक्राकार असून तिला मंदाकिनी हे नाव दिलेले आहे। आपली दीर्घिका कोणती आहे, आपली गॅलेक्सी कोणती आहे, ही चक्राकार आहे आणि तिला कोणते नाव दिलेलं आहे तर मंदाकिनी हे नाव दिलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा की आकृती 19.1 इथे आकृती 19.1 दाखवलेली आहे। इथे काय म्हटले आहे की ही जी दीर्घिकाची आकृती आहे ती 19.1 मध्ये इथे दाखवलेली आहे। एक चक्राकार दीर्घिका आहे, आपली सूर्यमाला अशाच एका दीर्घिकेत स्थित आहे। तर काय म्हटलेलं आहे की विश्वाबद्दल ही सगळी माहिती आपण कशी मिळवली, तर बघा आपण रात्री आकाशात पाहिले तर आपल्याला फक्त ग्रह व तारे दिसतात। आकाशामध्ये आपल्याला काय दिसतं, फक्त वरती बघितल्यावर ग्रह आणि तारे दिसतात। मग इतर घटकांविषयी माहिती कुठून मिळाली, या प्रश्नाचे उत्तर दुर्बीण हे आहे। म्हणजे दुर्बिणीद्वारे या सर्व घटकांचा काय लागलेला आहे, शोध लागलेला आहे। यापैकी अनेक दुर्बिणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवलेल्या असतात तर काही दुर्बिणी मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहावर ठेवलेल्या असतात व विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात। पृथ्वीच्या वायुमंडलावर असल्याने त्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करू शकतात। दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून खगोलशास्त्रज्ञ विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवत असतात। या पाठात आपण ताऱ्यांचे गुणधर्म व त्यांच्या जीवनयात्रेबद्दल थोडी माहिती देखील बघणार आहोत। ठीक आहे, आता ताऱ्यांचे गुणधर्म म्हणजे काय, तर ताऱ्याचे गुणधर्म कोणकोणते आहेत बघा, प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स, त्याला आपण म्हणतो ताऱ्यांचे गुणधर्म। तर बघा रात्री आकाशामध्ये
रात्री आकाशामध्ये आपण सुमारे 4000 तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि सूर्य हा त्यातील एक सामान्य तारा आहे। सामान्य म्हणण्याचे कारण असे की तो आपल्यापासून सगळ्यात निकट असल्यामुळे जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे हे आकाशात आहेत। म्हणजेच काय, तर सूर्य हा आपल्यापासून जवळच्या अंतरावर आहे, त्यामुळे आपल्याला तो कसा दिसतो, खूप मोठा दिसतो आणि सूर्य हाच सर्वात मोठा तारा आहे असे आपल्याला वाटते। पण त्याच्याही पेक्षा कमी आणि मोठ्या अशा दोन्हीही पद्धतीने असंख्य असे तारे या सूर्यमालेमध्ये आहेत। तारे हे बघा, तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात। आता आपण इथे बघितले होते की सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत, तर सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत। दुसरा प्रश्न होता, आपण परत इकडे येऊया की दीर्घिका म्हणजे काय, आपण इथे बघितलं आपल्या सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत, तर सूर्यमालेमध्ये कोणकोणते घटक आहेत, तर बघा असंख्य असे ग्रह तारे या सूर्यमालेमध्ये आहेत। आता ग्रह व तारे म्हणजे काय हे आपण इथे बघतोय की बघा की ताऱ्यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की अब्जावधी तारे हे आकाशात आहेत। तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात। सूर्याचे काही गुणधर्म इथे खालील तक्त्यामध्ये आपल्याला दिलेले आहे। बघा, सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हा हायड्रोजन आहे। सूर्याचा काय आहे, 72% म्हणजे 72% जो एरिया जो आहे सूर्याचा सनचा तो कसा आहे, हायड्रोजनचा आहे। तर 26% म्हणजे उरलेला 26% भाग हा कशाचा आहे, हेलियमचा आहे। अतिशय महत्त्वाचं आहे बघा हे वाक्य की सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हा हायड्रोजनचा आहे व 26% भाग हा हेलियमचा आहे आणि उरलेले 2% जे वस्तुमान आहे ते हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे। आता इथे बघा वस्तुमान दिलेलं आहे, वस्तुमान काय आहे 2/10 30 kg, त्याची त्रिज्या किती आहे 6,95,700 किलोमीटर, पृष्ठभागावरील तापमान आहे 5,800 K, नंतर केंद्रातील तापमान आहे 1.5/10⁷ K आणि वय काय आहे 4.5 अब्ज वर्ष। ठीक आहे, सूर्याचे गुणधर्म हे आपण इथे बघणार आहोत। तर सूर्याचे गुणधर्मात काय म्हटलेले आहे की सूर्याचे वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे आणि त्याची त्रिज्या जी आहे पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे। इतर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1/10 या पद्धतीने आहे, म्हणजे m/10 पासून ते 100 पट म्हणजे 100 पटीने जे पर्यंत ते असू शकते। तर त्याची त्रिज्या जी आहे सूर्याच्या त्रिज्येहून 1/10 पासून ते 1000 पट पर्यंत असू शकते। इथे आकृती 19.2 दिलेली आहे की विविध ताऱ्यांच्या आकाराची तुलना इथे दिलेली आहे। इथे श्वेतबटू आणि इथे सूर्य हा महाराक्षसी तारा, हा तांबडा राक्षसी तारा। ठीक आहे, आता बघा की सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला काळ हा काही दशलक्ष ते अब्जावधी वर्ष एवढा अजस्र असतो। या अवधीत सूर्याच्या गुणधर्मात बदल झाला असता तर त्यामुळे पृथ्वीच्या गुणधर्मात व जीवसृष्टीत बदल घडला असता। त्यामुळे पृथ्वीच्या गुणधर्माचा सखोल अभ्यास करून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे की सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळात म्हणजे गेली 4.5 अब्ज वर्ष बदललेले नाहीत। खगोलशास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार ते गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी हळूहळू बदलतील। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे सूर्याचे गुणधर्म पर्यंत हा लेसन इथे बघितलेला आहे। ठीक आहे, या लेसनला आपण सुरुवात केलेली होती। या लेसनचे आपण पहिले 2-3 प्रश्न इथे बघितलेले आहेत की दीर्घिका म्हणजे काय, सूर्यमालेत कोणकोणते घटक आहेत आणि तारे हा घटक आपण इथे बघितलेला आहे। तारे आणि ग्रह यातील जो फरक आहे तो देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। ठीक आहे,
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याच लेसनमधील पुढचा पार्ट आपण इथे बघणार आहोत की ताऱ्यांची निर्मिती. ठीक आहे.